काका नमस्कार. काका नमस्कार जी. खूप हार्दिक स्वागत करतो तुमचं नाथ सीड्स तर्फे या 2025 मध्ये. तर तुम्ही खडकी सुकळी गाव आहे ना आपलं? हा, खडकी सुकळी. तर तुम्ही पहिल्यांदा नाथ संकेत हे वाहन लावलंय? हो, लावलं. इथून आम्ही जवळपास 4 वर्ष झाली वाहन मार्केटमध्ये आहे. पण लोकांना वाटतं होतं बा हे 5 फूट ना 6 फूट कसं लावा हे वाहन, लोक होते कन्फ्यूज म्हणते. पण या वर्षी तुम्ही हिंमत लावली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद की तुम्ही नाथ सीड्सचं प्रोडक्ट हे घेतलं. तर तुमचा भाऊ पहिलं तुमचं नाव सांगा. विजय उत्तमराव रोहणे, गाव खडकी सुकळी, तालुका रायगाव, जिल्हा यवतमाळ. आपला मोबाईल नंबर काय तुमचा? 9637340498. आता हे जे तुम्ही संकेत हे वाण लावलाय, आता संकेत हे तुमचं किती एकर शेत तुमचं? हा, माझावाला 1.5 एकराचा प्लॉट. किती पॅकेट लागवड केली आहे संकेत? 1.5 पॉकेट पडलं. 1.5 पॅकेट पडलाय. आम्ही तर म्हणतो काही काही कंपन्याला म्हणतात का बाबा एकरी 3 पॅकेट लावा, पण आम्ही उलट काम आहे आमचं काय नाथ सीडचं. आम्ही एकरी एकच पॅकेट लावायला लावतो, कारण की याला अंतर पाहिजे संकेतला. बरोबर. आता या संकेतचं अंतर तुमचं किती आहे? 6x1. वर आहे. 6x1. आणि लागवड किती तारखेला केली आहे तुम्ही? केली 10 जूनला. 10 जूनला. तर आज जवळपास समजून घ्या का 17 सप्टेंबर आहे. आज 17 सप्टेंबर 2025. तर तुम्हाला संकेत या वाहनामध्ये तुम्हाला तुमचा अनुभव सांगा. कारण की आम्हाला तर लोक खोटं समजते बाबा, कंपनीवाले काही सांगतात, पण तुम्हाला जे ओरिजिनल आहे संकेत बद्दल जे काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला? नवीन म्हणजे याच्यावर म्हणजे रोग कमी येत असतो. पानावर लवचिकपणा असल्यामुळं त्याच्यावर कोणता रोग, थ्रिप्स, मावा जास्त येत नाही. आणि बोंडाची साईज पण खूप सिरियल लागत असते याला. आता काही आता आम्ही काय होत होतं बारीक बोंड आहे म्हणून. नाही, बारीक बोंड नाही, कमी साधारण काही बारीक बोंड आहे, काही भरपूर मीडियम बोल्स आहे. जे नाथ सीडचे प्रोडक्ट आहे हे देऊ तर आम्ही शेतकऱ्याला चांगलं देऊ, नाही तर देणारच. आता आमच्याकडे खूप सारे प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये, आम्ही जे चांगले प्रोडक्ट आहे तेच आम्ही शेतकऱ्याला डिमांड करतो. त्याच्यात तुम्हाला अजून काय वाटलं वैशिष्ट्य काका तुम्हाला? अजून वैशिष्ट्य म्हणजे या झाडाची ही आहे ना गळफांदी, हिला पण जास्त बोंड लागत. आता आपण म्हणून बा हे 6 फूट का बरं अंतर ठेवायचं? लोक म्हणते गळफांदी काढून टाका. काही लोक टेक्निकल लोक आहे ना, गळफांदी हिला गळफांदीला सुद्धा 25-30 बोंड लागतील. पाते पाहणं आता पाते किती आहे. त्याच्यामुळे हिला आमचं म्हणणं आहे का, उद्दिष्ट आमचं का हिला 6x2 किंवा 5x2 वरच लागवड करा संकेत 11 एकराची. बरोबर. आता तुम्हाला माहित पडलं का बाबा अंतर हिला जास्त पाहिजे का 6 फूट असून माझी दाटली 6 फूट असून याची पराठी दाटली गेली की पूर्ण, तरी सरासरी अंदाजे इन ॲव्हरेज किती बोंड असेल या पराठीला तुम्हाला? या पराठीला आता सध्या 35-40-50 बोंड आहे. अजून चालू आहे भरपूर. आता तुम्ही मला सांगा, आता शेतकरी खूप म्हणतात का बाबा खूप सुंदर तुमचा प्लॉट आहे, भाऊचा प्लॉट आहे, पण तुम्ही याला नियोजन कसं केलं? सुरुवातीला नियोजन काय केलं? नियोजन काही नाही, खाता नेहमी प्रमाणात असं साधारण सुरुवातीला म्हणजे खत तुम्ही एक्स्ट्रा काही टाकले ना बाबा? याला 6 फुटाचं अंतर आहे, तिला बाबा जास्त जास्त नाही, थोडं. तुम्ही अगोदर बाकी दुसऱ्या कंपनीचं वाहन लावे आणि ह्या वाहनामध्ये तुम्हाला फवारणी खर्च कमी आहे का जास्त आहे? नाही, याच्यात फवारणी खर्च लय अर्धीच आहे. अर्ध्याला तिच्या व्हेरायटीला जास्त लागते, रोग जास्त येते. ह्या व्हेरायटीला तेवढं वाटलंच नाही, म्हणजे रोग आला बा, मावा, तुडतुडा असं काही आहे बा, असं आहेच नाही आले जास्त. त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्याला म्हणतो, कारण की संकेत वाहन हे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं वाहन आहे. हिला कमी म्हणजे साधे शेतकरी सुद्धा हे वाहन लावू शकते. फक्त हिला आहे का तुम्ही कोरडवामध्ये टाकलं तरी हिला 5x2 अंतर पाहिजे. आता काही लोक आहे बा कोरडवामध्ये लावलाय, त्यांनी 3x1 वर त्याची पराठी दाटून गेली. दाटणारच आहे ना. आता त्यांना काय सांगतो बा, तुम्ही लिओसिन किंवा चमत्कार तिला थांबवा आणि बोंड कव्हर करा. कारण की 3x1 मध्ये पण झाडाची संख्या जवळपास 13,500 भरते की, तरी त्यांना ऍव्हरेज येईन. पण आपल्याला काय संकेत काय आहे, वेगवान आहे. संकेत तुम्हाला जर बाकी वाहन जर 12 क्विंटल उत्पन्न देत असेल तर संकेतनं तुम्हाला 16-17 क्विंटल इन ॲव्हरेज उत्पन्न द्यायला पाहिजे. हे असं वाहन आहे. त्याच्यामुळे आम्ही 6x2 5x2 वर लागवड करायला लावतो. आहेच ना, छोट्या आकाड्यात जमतच नाही. आणि बुंदा खूप मजबूत राहतो काका. बुंदा खूप मजबूत आहे. ते गंडाची त्याची हेच नाही आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही जर इथं अजून अंतर जर असतं ना, हे फांदी तुमची गळफांदी काढली असतं. आणि काही कंपनी आले म्हणते का गळफांदी काढून टाका बा, त्याला बोंड लागते. अरे पण इथंच गळफांदीला आहे ना, हिला अंतर जास्त पाहिजे. नाही, गळफांदीला भरपूर बोंड आहे, बाकीच्या नाही राहत, शेंड्यावरच येत असते. हिला बुडापासून म्हणजे गळफांदीला अर्ध्यातून जास्तच बोंड लागते. धन्यवाद काका. काही तुम्हाला हा जर प्लॉट पाहायचा असेल तर भाऊचा शेत आहे आपला खडकी सुकळीला, तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी कामात येईल की, म्हणजे तुमच्या बाजून शेतकऱ्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे. शेतकरी हे एकत्रित करणं हा एक उद्देश आहे आमचा. जर बाजूच्याला चांगलं उत्पन्न आलं असेल तर तो दुसरी व्हरायटी सांगत नाही, पण तुमच्यासारखे लोक आम्हाला कमी भेटतात. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना हा प्लॉट पाहता असेल, तुम्ही भावाचं शेतकऱ्याला सांगितलंच पाहिजे कोणती आहे, कसं काय आहे, रोगाची माहिती
त्याच्यामुळेच तरच शेतकरी वर्ग हा समोर जाईल ना. आज काय तुम्हाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही, सगळी परिस्थिती ढासळून गेली आहे. आज जेवढा पाणी पडला तिथून 6-7 दिवसाला पाणी एवढं आहे, खूप लोकांचं नुकसान आहे. पण लोकांना गाईडलाईन देणं आमचं काम आहे. गाईडलाईन म्हणजे काय की बाबा तुमचं पाणी येत आहे तर तुम्ही अंतर थोडं वाढवा. आता लोकांना 3x1 वर लावलं एकदम दाटून गेल्या पराठ्या. बोंड साईज मोठी आहे पण तिला बोंडच नाही पराठीला. नाही एवढं समाधान आहे आम्हाला का बा तुम्ही दुसरी वेळ झाली, संकेत लावायला लावली, माझ्या शेतात 2 वेळा आली, बघितली, पूर्ण प्लॉट बघितला तुम्ही, एवढं समाधान आहे माझं. आणि पूर्ण पाहत आहे ह्या मारात हे मारा बरोबर, जास्त माराचं काम नाही, रोगराई बरोबर व्यवस्थित आहे. नाही आमचं तर ते कामच आहे, कारण की तुम्हाला उत्पन्न यायला पाहिजे. बाकीचे उत्पन्न बाकीच्या व्हेरायटी वाली येत नाही ना, फिरतच नाही ना. नाही आता माझा सगळीकडेच प्लॉट फार जो पण मी 8-9 दिवस झाला हाच गिरत फिरतो रायगाव सर्कल. आणि लोकांना पॉझिटिव्ह आहे, लोकांना उत्पन्न येईन चांगलं, आम्हाला असं वाटते, गॅरंटी आहे की. धन्यवाद काका. धन्यवाद.